तर रामटेकमध्ये TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार रामटेकमधून राजू पारवे हे आघाडीवर आहेत। तर पोलनुसार रामटेकमधून शिवसेनेचे राजू पारवे हे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे पिछाडीवर आहेत। सचिनजी, यासाठी मी तुमच्याकडे येते। रामटेकमध्ये ही जागा तुम्ही काँग्रेससाठी सोडली, मात्र इथे राजू पारवे हे शिंदे गटाचे आघाडीवर आहे। हे काँग्रेसचीच होते, जे तो पारंपरिक जर बघितलं असेल की तिकडे सुनील केदारजींनी पूर्ण ताकदीने काँग्रेसचा प्रचार, त्यांच्या जिल्हा परिषदच्या ज्या माजी अध्यक्ष होत्या त्यांचा बरोबर घेऊन आज नाही वर्षभरामध्ये केले। मला स्वतः आठवते, मी आदित्यजी आम्ही सर्व जाऊन त्या सर्व जिल्हा परिषदच्या लोकांना केले आणि एक मेंटली प्रिपरेशन होता की ही सीट जिंकायची असेल तर आपण अलायन्समध्ये एकमेकांशी बोलून घेऊन चांगलं उमेदवार द्यायला पाहिजे। परंतु त्यांच्याच इंटरनली सिटिंग MLAनेच हा निर्णय घेतल्यामुळे तो एक त्याच्यातला फटका बसला असावा एक। पण अजूनही आमचं कॉन्फिडन्स आहे, कारण सुनील केदारजींनी पण जो कॅन्डिडेट दिला होता त्यांना ऐनवेळी जातीचा दाखल्याचा विषय झाला, मग त्यांना कोर्टातून जावं लागलं, तो एक फॅक्टर त्याच्यामध्ये झाल्यानंतर पण देखील खूप चांगली स्ट्रॅटेजिकली सुनील केदारजींनी ती निवडणूक लढलेली आहे आणि मला असं वाटतं तिकडे पण देखील काही कदाचित निर्णय तो बदलू शकतो।